नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचा लांबण दिवा कसा करायचा ते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तर ह्या लांबण दिवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मोती कलरचे मणी घेतले. सगळे हे 6 नंबरचे मोती कलरचे मणी आहेत. 5 नंबरचे हळदी पिवळ्या कलरचे मणी आहेत. केशरी हे 6 नंबरचे मणी आहेत आणि लाल 6 नंबरचे. फक्त 5 नंबरचे हळदी पिवळ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत आणि 50 नंबरचा तंगूस धागा, 6 नंबरची सुई, धागा कट करण्यासाठी कैची. ओके. तर हा आजचा लांबण दिवाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला मुळीच विसरू नका. म्हणजेच काय होईल, मी ज्या मोत्यांच्या गोष्टी अपलोड करते गौरी हर क्रिएशन या चॅनलवर त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्याकडे येतील. जर तुम्ही ऑलच्या इथे क्लिक केलं तर काय होतं, काही वेळेला मी काही रांगोळ्या शिकवलेल्या असतात त्या मी शॉर्ट्समध्ये टाकते आणि नंतर मग जे विचारतात की मॅडम ही किंवा ताई ही रांगोळी याचा व्हिडिओ आहे का, तर तो ऑलरेडी मी अपलोड केलेला असतो. तर त्यासाठी तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की सबस्क्राईब केल्यानंतर ऑलच्या इथे बेल आयकॉनच्या इथे क्लिक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला सगळ्या मोत्यांच्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील. ओके. तर आषाढ अमावस्या येते आहे, दीपपूजन येते, त्यासाठी मी खास आज तुम्हाला मोत्याचा लांबण दिवा कसा करायचा हे शिकवणार आहे. तर आपण त्याला आता सुरुवात करूया. तर आता धाग्यामध्ये सुरुवातीला 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि या 6ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे. हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर धाग्यामध्ये परत एक पांढरा मणी, एक मोती कलरचा मणी, 3 केशरी मणी आणि एक मोती कलरचा मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. परत काय करायचं, पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 मणी आहेत, 1 आणि 2, त्यामुळे इथे 5 मणी आता न घेता 4च मणी ओवून घ्यायचे. एक मोती कलरचा मणी येईल, 3 केशरी मणी येतील, असे एकूण 4 मणी ओवून घेतले. आता ह्या केशरी मणीतून नाही, ह्या मोती कलरच्या मणीतून आणि ह्या मोती कलरच्या या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 2 मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे. ओके. परत काय करायचं, पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ते सेम करायचं आहे. एक मोती कलरचा मणी आणि 3 केशरी मणी, 3 केशरी मणी आणि ह्या 2 मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्याही एका मणीतून काढून घ्यायचा. तर अशाच प्रकारे हे पुढचे 2 राऊंड कंप्लीट करूया. हा जो शेवटचा मणी उरतो तिथे काय करायचं ते बघूया. आधी हे 2 राऊंड करून घेऊया. तर आता हा राऊंड झाल्यानंतर मधल्या एका मणीतून आणि या वरच्या एका मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. धाग्यामध्ये केशरी मणी ओवून घ्यायचे, 3 केशरी मणी आणि या 3ही मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. हा षटकोन तयार होईल. नंतर काय करायचं आहे, तर धागा वरच्या दिशेने घेऊन यायचा आणि ह्या एका टोकाच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके. ह्या एका टोकाच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा.
परत काय करायचं आहे, पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे 3 मणी आपल्याकडे आहेत ऑलरेडी. तर धाग्यामध्ये आता फक्त 3च मणी ओवून घ्यायचे आहेत मोती कलरचे. आणि या 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत पुढे काय करायचं आहे, एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे धाग्यामध्ये परत इथे 3 घ्यायचे नाहीत, इथे आपल्याला 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. का तर इथे बघा, इथे मोती कलरचा मणी आहे, हा केशरी मणी आहे, इथे हे 2 मणी आहेत. म्हणून इथे आता फक्त 4च मणी ओवून घ्यायचे. इथे जसे 3 घेतले तसे इथे 4 घ्यायचे. आणि या मोती कलरच्या मणीतून, केशरी मणीतून 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. म्हणजे हे 6चं वर्तुळ इथे तयार होईल. बरोबर. परत काय करायचं आहे, पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. इथे परत 3 मणी आहेत, एक मोती कलरचा आहे आणि 2 केशरी आहेत. मग 6चं सर्कल होण्यासाठी 3च मणी ओवून घ्यायचे. आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत काय करायचं आहे, पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. चार मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर हा मोती कलरचा मणी, केशरी मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. इथे प्रत्येक वेळेला काय करायचं, इथे आपण एका मणीतून धागा काढला, पुढच्या वेळेला 2 मणीतून काढायचा, परत एका मणीतून परत पुढच्या 2, तर 1 2 1 2 करत 6चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. तर हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हे बघा, इथपर्यंत आपला राऊंड झालेला आहे. हा शेवटचा राऊंड बाकी आहे. तर मी काय करणार आहे, तर ह्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत ह्या एका मोती कलरच्या मणीतून काढायचं आहे बाहेर. आणि इथे आपल्याकडे 3 मणी आहेत, 1 2 3. तर धाग्यामध्ये इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. तर अशा प्रकारे हा एक षटकोन तयार झालेला आहे आपला. असाच एक षटकोन तयार करून घ्यायचा आहे दुसरा. म्हणजे हा जसा केलेला आहे तसाच अजून एक करून घ्यायचा आहे. आणि मग पुढे बघूया काय करायचं ते. तर मी इथे आता हे 2 षटकोन तयार करून घेतलेले आहेत, सेम आहेत. ओके. आता हे काय करायचे आहेत, असे एकावर एक ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचे आहेत. हा जो मी लांबण दिवा केलेला आहे हा बघा. ओके. हे मी नंतर तुम्हाला दाखवेनच. तर आपला हा खालचा भाग चालू आहे या राऊंडचा. तर हे जे 2 जॉईंट केलेले आहेत भाग, तेच आता आपल्याला इथे करायचे आहेत. तर ही जी वरची पाळी आहे त्यातला हा जो 6चा सर्कल आहे त्याच्या या कोपऱ्यातल्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. बरोबर असं ठेवायचं आहे. एक केशरी मणी ओवून घ्यायचा आधी. एक केशरी मणी ओवून घेतल्यानंतर ही जी खालची पाळी आहे त्याचा हा जो टोकाचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे इथे परत काय करायचं, केशरी मणी ओवून घ्यायचा.
आणि जिथून आपला वरच्या याच्यातून धागा बाहेर काढला होता त्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा की हे असा चौकोन तयार होईल. बरोबर. परत काय करूया की या केशरी मणीतून धागा काढूया आणि या एका मोती कलरच्या मणीतून. परत इथे काय करायचं आहे तर एक केशरी मणी ओवून घ्यायचा आणि 1 2 3 तीन मणी आहेत तर या तीनही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत इथे सेम करायचं. या एका मणीतून धागा काढला आहे बाहेर. इथे 3 मणी आलेले आहेत. इथे परत एक केशरी मणी ओवून घ्यायचा आणि ह्या तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. तर अशाच प्रकारे आपण हा षटकोन पूर्ण असा करून घेऊया. या तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर असंच हे पूर्ण हे बंद करून घेऊया एक एक मणी घालून आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. या दोन्ही साईड होत्या त्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत. एक एक मणी प्रत्येक ठिकाणी घालून जॉईंट केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या खाली स्टँड तयार करून घ्यायचं आहे. तर ते आता आपण करूया. सुरुवातीला काय करायचं की हे जे 6चं सर्कल दिसतंय त्यातल्या या एका मणीतून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा असा. ओके. इथे काढून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. इथे 5 मणी ओवून घेतल्यानंतर आता जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा. त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घेतलेला आहे. आता काय करायचं हे नीट बघा. आता पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आधी आणि इथेही 6चं सर्कल करायचं आहे. इथे बघा ह्या सर्कलचे हे जो 2 वरचे मणी आहेत ते आणि हा एक धागा निघालेला खालचा मणी म्हणजे 1 2 3 मणी आहेत. 3 मणी आहेत बरोबर. मग धाग्यामध्ये आता फक्त 3च मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यातून आणि खालच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. ओके. परत काय करायचं आहे तर एका मणीतून धागा बाहेर काढायचा. प्रत्येक ठिकाणी एका मणीतून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि हे जसं आपण केलेलं आहे तसंच करायचं. मग आता इथे काय करणार तर इथेही 2 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी ओवून घ्यायचे. ओके. धाग्यामध्ये 3 मणी ओवून घेतल्यानंतर हे वरचे 2 आणि धागा निघालेला आहे खालचा मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. तर अशाच प्रकारे हे पूर्ण राऊंड करून घेऊया. 1 2 3 हे 1 2 राऊंड करूया. तिसऱ्या राऊंडला काय करायचं ते बघूया. आता हे बघा हा शेवटचा राऊंड बाकी आहे.
तर हा जो एक खालचा मणी राहिला आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या वरच्या 2 उभ्या मणीतून आता इथे आपल्याकडे 1 2 3 4 आणि हा धागा निघालेला खालचा मधला मणी आपण जिथून धागा काढला होता तो 5. हे बघा, हे 1 2 3 4 आणि मधला एक 5 मणी आहेत बरोबर. तर इथे आता फक्त एकच मणी ओवून घ्यायचा आहे, एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 2 मण्यांतून आणि पुढच्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हे इथपर्यंत हा स्टँड असा तयार झालेला आहे. याला आता खाली पाळी करूया आपण. तर काय करायचं आहे, हे जे 6 मणी दिसत आहेत त्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. म्हणजे काय होईल, हे वर्तुळ जरा व्यवस्थित होईल. सहाही मण्यांमधून धागा फिरवून घेतला आहे, ओढूनही घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, तर या प्रत्येक मणीवरती 6चं सर्कल करायचं आहे. तर इथे आता आपण 5 मणी ओवून घ्यायचे. धाग्यामध्ये 5 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे हे असं खालच्या साईडला ठेवायचं आहे. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता हे 2 मणी असल्यामुळे धाग्यामध्ये फक्त 4च मणी ओवून घ्यायचे. चार मणी ओवून घेतल्यावर हा वरचा मणी आणि धागा निघालेला मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि सेम करायचं. इथे सुद्धा आता 4च मणी ओवून घ्यायचे. 4 मणी ओवून घ्यायचे. चार मणी ओवून घेतल्यानंतर हा मणी आणि हा मणी या 2 मण्यांमधून धागा निघालेला आणि त्याच्या मागचा अशा प्रकारे धागा बाहेर काढून घ्यायचा. आता उरलेले 1 2 मणी करून घेऊया. शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया. हे 2 राऊंड करून घेऊया. तर आता हे इथपर्यंत राऊंड करून घेतलेले आहेत. हा शेवटचा राऊंड बाकी आहे. हा राऊंड झाल्यानंतर हा जो मणी येतो मधला त्यातून धागा बाहेर काढायचा आणि ह्या सर्कलचा हा मणी आहे दुसरा त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. दुसऱ्या मणीतून मधल्या मणीतून काढला आणि ह्या मणीतून काढलेला आहे. ओके. आता इथे बघा आपल्याकडे 1 2 आणि 3 मणी आहेत. तर 6चं सर्कल व्हायला किती लागतील, तर 3च लागतील. 3 मणी ओवून घ्यायचे आणि या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर हा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला आहे. 1 2 3. ओके. हे 6चं सर्कल झालेलं आहे. इथे आता एक गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे. एक 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा, मग गाठ बांधायची आहे आणि मगच धागा कट करायचा. ओके. तर हे झालेलं आहे आपलं स्टँड तयार. हे बघा, हे असं खालचं स्टँड तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भाग, तर हा जो
मधला भाग आहे तो करून घ्यायचा आहे. मधला भाग जो आहे तो करायचा आहे. आता मधला जॉईंटचा भाग करण्यासाठी हे जे 6चं सर्कल दिसते त्याच्यावरती अशी दांडी तयार करायची आपल्याला. तर ह्या 6च्या सर्कलच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे 5 मणी ओवून घ्यायचे. तर ते 5 मणी कसे ओवायचे तर 2 मोती कलरचे, 1 केशरी आणि परत 2 मोती कलर असे 5 मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा आपण काढला होता त्या एका मणीमधून धागा परत बाहेर काढून घ्यायचा. हे 6चं सर्कल इथे झालेलं आहे. परत एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे 2 मोती कलरचे मणी, 1 केशरी मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो आपण सर्कल केलेला आहे त्याचे हे जे 2 मोती आहेत त्यातून आणि खालच्या एका मणीतून अशा 3 मण्यांमधून हा धागा निघालेला मणी, वरचे 2 मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. तर 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यात. इथे आता आपले हे 2 6चं सर्कल तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारे एकेका मणीमधून धागा काढून प्रत्येक ठिकाणी 2 मोती कलरचे, 1 केशरी असे मणी ओवून हा पूर्ण राऊंड करून घेऊया. जसं आपण हा राऊंड केला आहे ना खाली, हे जे स्टँड केलेलं आहे तसंच सेम करायचं आहे वरती. फक्त एवढंच आहे की इथे वरच्या टोकाला आपण केशरी मणी घेतलेला आहे, इथे सगळे मोती कलरचेच मणी घेतलेले आहे, हे उभे आहेत ते. ओके. तर हा जो राऊंड केलेला आहे ना आपण सेम तसाच वरच्या साईडला करून घेऊया आणि मग पुढे बघूया काय करायचं. आता बघा हे इथपर्यंत मी करून घेतलेला आहे. जो शेवटचा राऊंड राहतो त्यामध्ये फक्त एकच केशरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 1 2 3 4 आणि हा खालचा जो मणी आहे 5 अशा या 5 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. शेवटी फक्त एकच केशरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि 5 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओके. अशा प्रकारे हे झालेला आहे भाग. आता परत काय करायचं आहे तर वरच्या एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि जसं आपण हेच केले ना सेम तसंच अजून एक भाग वरती करायचा आहे 6 मण्यांचा. 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे एका केशरी मणीमधून धागा काढून. जसं हे केलेलं आहे परत तसाच एक भाग अजून वर करायचा आहे आणि तो पूर्ण मोती कलरच्या मणीमध्येच करायचा आहे, तिथे केशरी मणी वापरायचे नाही. तर असं जर केलेलं आहे सेम असाच अजून एक भाग करून घेऊया मोती कलरच्या मण्यांमध्ये. हा खालचा भाग आपण केल्यानंतर काय करायचं आहे, हे जे केशरी मणी राहतात 6, ह्या 6ही केशरी मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि मगच हा पुढचा भाग करायचा आहे 5 मोती कलरचे मणी घेऊन. ओके. तर ह्या मण्यांमधून धागा फिरवून घेऊन मगच पुढचा भाग करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे हा मधला भागही झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती अजून एक असं हे आपण षटकोन जो केला तोच एक छोट्या आकारामध्ये वरती लावायला करायचा आहे हा पुढचा भाग. हे बघा हा मधला भाग आपला झाला, हा झाला. ओके. आता ही जी पाळी आहे, हा जो राऊंड आहे तो आपल्याला करायचा आहे. तर तो आता कसा करायचा आहे आता आपण बघूया. मी जसं सांगितलं आहे तुम्हाला की हे घेताना घट्ट विण घ्यायची, नाहीतर हे लूज पडेल. ओके. धागा ओढून घट्ट घ्या म्हणजे व्यवस्थित येईल. तरीही तुम्हाला काही असं वाटलं की तुमच्या हातून म्हणजे घट्ट विणं राहिलं असेल तर काय करायचं, तर एक जाड अशी काठी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये ती टाकायची की घट्ट बसतं हे. ओके. किंवा पेन्सिल घेतली तरीही चालेल. हां. तर आता आपण पुढचा भाग बघूया हे कसं करायचं आहे ते. तर आता आपण हा वरचा भाग न बघता हे जे खाली केलेला आहे तो भाग बघणार आहोत. ओके. हे जोडून घेतलं आहे आपण आणि त्याच्यानंतर ही दांडी झाली. आता हा भाग कसा वाढवलेला आहे ते आधी करून ह्या ज्योतही पूर्ण करूया.
हे दोन मेथड करून मग पुढे आपण करूया। तर आता सुरुवातीला हे कसं केलेलं आहे, कसं वाढवलं आहे आणि या ज्योत कशा केल्या आहेत हे आपण आता बघूया। आता हा जो षटकोन आहे त्यातला हा जो सर्कल आहे ह्यातला हा जो कॉर्नरचा मणी आहे कडेचा, हा इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्याच मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। हे 5चं सर्कल तयार झालं। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्यायचा आहे। हे असं उभं करत जायचं आहे। आता इथे धाग्यामध्ये परत 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। नंतर परत पुढे 2 मण्यांमधून परत एक धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 मणी ओवून घ्यायचे। मोती कलरचे 3 मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याचा एक मागचा मणी या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। हे झालं 5चं सर्कल। परत काय करायचं आहे, पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि इथे परत धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। 3 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 आणि 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत काय करायचं आहे, पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे। मोती कलरचे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा की झालं 6चं सर्कल तयार। ओके। परत पुढे एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3च मणी ओवून घ्यायचे। प्रत्येक ठिकाणी 3 मणी ओवून घ्यायचे। 1 2 3 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि मागचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड हा असाच करून घ्यायचा आहे। सुरुवातीला काय केलं आहे आपण, तर 5 मण्यांचं सर्कल केलं आहे, परत 6चं केलं, 6चं केलं, 5चं केलं, 6चं केलं, 6चं केलं, 5चं केलं। कळतंय? ओके। तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करायचा आहे आणि मग पुढे बघूया काय करायचं ते। आता हे बघा, अशा प्रकारे 6 आणि 5चं सर्कल आपण सगळीकडे केलेलं आहे। हे अशा प्रकारे हे दिसतं। ओके। तर आता हे कसं झालेलं आहे, पसरट झालेलं आहे। तर हे पसरट आपल्याला असं ठेवायचं नाही आहे। तर काय करायचं, हे जे सगळे कॉर्नरचे मणी आहेत राऊंडवाले, त्या प्रत्येक मण्यांमधून धागा एकदा फिरवून घ्यायचा आहे।
म्हणजेच हे जे कॉर्नरचे मणी दिसत आहेत त्या सगळ्या मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे की हे व्यवस्थित असं होईल, असं गोलाकार त्याला आकार येईल। तर हे आपण करून घेऊया। ह्या प्रत्येक कॉर्नरच्या सगळ्या मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे हे इथपर्यंत प्रोसेस आपण केलेल्या आहेत। सगळ्या मणीमधून धागा हा काढून घेतला आहे बाहेर। आता आपल्याला ज्योत तयार करायची आहे, तर त्यासाठी कुठल्याही एका सर्कलमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। मी ह्या सर्कलमधून धागा बाहेर काढलेला आहे, म्हणजे हा जो 6 मण्यांचा सर्कल आहे त्याच्या वरचे जे 2 मणी आहेत त्याच्यामधून धागा बाहेर काढलेला आहे। आणि आता इथे धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा पिवळा मणी सोडून द्यायचा आणि या लाल मणीमधून सुई खालच्या दिशेने खेचून घ्यायची आहे अशी। ओके, हा पिवळा मणी असा पकडायचा आणि हा धागा खेचायचा की हे व्यवस्थित येतं। आता परत पुढे काय करायचं आहे, पुढच्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आणि इथे परत तेच करायचं आहे। ज्योत करायची आपल्याला, त्यामुळे सेमच मणी ओवून घ्यायचे आहेत। एक लाल मणी, एक पिवळा मणी सोडून द्यायचा। लाल मणीतून खालच्या बाजूने सुई धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने। परत पुढे 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्यायचा। इथे परत एक लाल मणी, एक पिवळा मणी, 2 मणी ओवून घ्यायचे। पिवळा मणी सोडून द्यायचा, लाल मणीतून धागा बाहेर काढायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। तर अशाच प्रकारे हे पूर्ण आपण करून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते। ही पूर्ण राऊंड हा ज्योत तयार करून घेऊया। तर ही सगळ्या बाजूने ज्योत अशी मी तयार करून घेतलेली आहे। एक लाल मणी, एक पिवळा मणी घालून आपल्याला हे करायचं होतं। ओके, तर आता पुढचा भाग आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे खालचा षटकोन आपण केलेला आहे तसंच वरचा भाग करायचा आहे। हा छोटा षटकोन आधी तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यावरती, तर तो आता आपण करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, तर वरचा भाग करायचा आहे। जसा हा खाली षटकोन केला तसाच वरती करायचा आहे। तर हा जो खांब केला होता आपण, या वरच्या 6 मण्यांमधून एकदा धागा फिरवून घेऊया। ह्या 6 मण्यांमधून जे वरती 6 मणी दिसत आहेत त्यातून धागा फिरवून घेऊया। आता काय करायचं, तर एका मणीमधून धागा बाहेर काढला आहे ह्या, आणि इथे आता एक मोती कलरचा मणी, 3 केशरी मणी आणि एक मोती कलरचा मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा आपण काढला होता त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे एक मोती कलरचा मणी आणि 3 केशरी मणी, एक मोती कलरचा मणी, 3 केशरी मणी असे मणी ओवून ह्या 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी आणि 3 केशरी मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा।
तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण करून घेऊया। एक मोती कलरचा मणी, 3 केशरी मणी असे प्रत्येक ठिकाणी ओवूया। हा जो शेवटचा मणी येईल इथे फक्त 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि तो राऊंड कंप्लीट करायचा आहे। तर हे राऊंड आपण पूर्ण करून घेऊया। तर आता हे एवढे राऊंड करून घेतलेत। शेवटच्या राऊंडला काय करायचं तर हा राऊंड झाल्यानंतर हा मधला आणि हा इकडचा मणी, या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 केशरी मणी ओवून घ्यायचे। 3 केशरी मणी ओवून घेतल्यानंतर या 3ही मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। इथे हा षटकोन तयार होईल। ओके, हा इथे षटकोन तयार झालेला आहे। आता काय करायचं, हा जो कॉर्नरचा मणी आहे तिथे सुई धागा घेऊन यायचा आहे। आता इथे काय करायचं आहे तर धाग्यामध्ये 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। 4 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे। ह्या मणीमध्ये अशा प्रकारे परत काय करायचं, पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा, पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 3 मणी ओवून घ्यायचे। 3 मणी ओवून घेतल्यानंतर एक मोती कलरचा मणी आणि पुढचे 2 केशरी मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। हे झालं 6चं सर्कल, पहिलं केलं ते 5चं सर्कल। ओके, हे 5चं 6चं आणि इथे परत येईल 5चं। तर इथे आता धाग्यामध्ये इथे 2 मणी आहेत, हा मोती कलरचा आणि हा केशरी, बरोबर। हे 2 मणी असल्यामुळे धाग्यामध्ये आता 3च मणी ओवून घ्यायचे। 3 मणी ओवून घेतल्यानंतर या मोती कलरच्या मणीतून आणि केशरी मणीतून धागा बाहेर काढायचा। 5चं सर्कल झालं, पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तर अशाच प्रकारे 5-6 5-6चं सर्कल पूर्ण करून घेऊया आणि पुढे बघूया काय करायचं ते। तर हे 5-6चं सर्कल तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो 6चा राऊंड होता आतला, हे 6चं सर्कल होतं 6 मण्यांचं, त्याच्यावर यायचं आहे। त्या एका मणीमधून धागा आत काढून घ्यायचा आहे आणि इथे काय आता करायचं आहे, जसं आपण हा स्टँड केलेला आहे मधला, हा जो उभा स्टँड केलेला आहे तसा स्टँड हा वरती करायचा आहे। त्यामुळे या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 5 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। तर आता इथे एका मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 5 मोती कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे, जिथून धागा काढला होता त्याच मणीमधून। ओके, त्यानंतर पुढच्या एका मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे। पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। 3 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यावर हा जो आपण आत्ता 6चा सर्कल केलेला आहे, हा 6चा सर्कल, त्यातले हे जे 2 वरचे मणी आहेत ते आणि हा खालचा धागा निघालेला मणी, अशा 1 2 आणि 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत काय करायचं तर परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 3 मोती कलरचे मणी ओवून घेऊन या 1 2 आणि हा खालचा धागा निघालेला 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे।
तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया। आणि कसं आहे, आपण हा जो खालचा स्टँड केलेला आहे तर इथे कसं केलं होतं, 6चे सर्कल केले होते, सेम तशीच इथेही दांडी करून घ्यायची आहे। फक्त केशरी मणी इथे वापरला होता, तो न वापरता फक्त मोती कलरच्या मण्यांनीच हा स्टँड वरचा करून घ्यायचा आहे। ओके, तर हा आपण वरचा स्टँड जसा हा केलेला आहे मधला तसाच करून घेऊया। आणि हे जे आपण 5-6चे सर्कल केले ते करण्याआधी तुम्ही हा स्टँड केलात तर तुम्हाला ते जास्त सोयीस्कर जाईल। म्हणजे हा षटकोन केशरी मण्यापर्यंत आपण केला बरोबर, त्यानंतर हे लागली स्टँड करून घ्या आणि नंतर मग हे 5-6चे सर्कल करा। ओके, तर आता हा स्टँड आपण करून घेऊया। आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मोती कलरच्या मण्यांमध्ये स्टँड करायचं आहे। तर हा एक अर्धा भाग झालेला आहे स्टँडचा। तर हा झाल्यानंतर काय करायचं, तर ह्या 6ही मण्यांमधून आधी धागा फिरवून घ्यायचा आहे आणि मग वरती परत 6चं सर्कल करायचं आहे। तर हा धागा असा फिरवून घ्यायला तुम्ही विसरू नका। हे असं फिरवून घेतलं की जरा व्यवस्थित ताठ बसतं। ओके, हे बघा, आता इथे काय करायचं आहे, मी तुम्हाला इथे सुद्धा वरचा राऊंडही तुम्हाला मी सांगितलं होतं की मोती कलरचाच घ्यायचा आहे। तर तसं न करता इथे वरच्या साईडला केशरी मणी घेऊया आपण, म्हणजे ते व्यवस्थित अजून दिसेल। तर 2 मोती कलरचे मणी घ्यायचे, एक केशरी मणी घ्यायचा आणि परत 2 मोती कलरचे, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा। जसं खाली केलेलं आहे सेम तसंच, पण आपण जसं इथे मध्ये घेतले होते केशरी, तर मध्ये न घेता वरच्या साईडला घ्यायचे अशा प्रकारे। परत पुढच्या एका मणीमधून सेम करायचं आहे। काय करायचं आहे, तर 2 मोती कलरचे मणी, एक केशरी मणी। ओके, तर हाच सिक्वेन्स 2 मोती कलर 1 केशरी, हे असंच पूर्ण राऊंड करून घेऊया। तर हे बघा, हे अशा प्रकारे हे स्टँड तयार करून घेतलेलं आहे। ओके, हे इथपर्यंत झाल्यानंतर या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्या। ओके, केशरी कलरच्या। आता पुढचं काय करायचं आहे, तर हे आपण 6-5चे राऊंड केले होते, 5-6चे, तिथून एकदा ह्या सगळ्या मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। जसं खाली फिरवला होता तसाच ह्या कडेच्या सगळ्या मण्यांमधून धागा एकदा फिरवून घ्यायचा आहे राऊंडमध्ये। अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण कॉर्नरच्या मण्यांमधून धागा एकदा बाहेर काढून घेऊया। ओके, आता इथे काय करायचं आहे, ह्या एका सर्कलच्या 2 मण्यांमधून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे लाल आणि एक पिवळा मणी, असे 2 मणी ओवून घ्यायचे, पिवळा सोडून द्यायचा आणि लाल मणीतून धागा खालच्या दिशेने खेचून घ्यायचा। ज्योत तयार करतो आपण, जशी खाली केलेली आहे तसंच वर करून घ्यायचं आहे। ओके, आता परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत एक लाल मणी, एक पिवळा मणी, असे 2 मणी ओवून घेऊन पिवळा मणी सोडून द्यायचा आहे। लाल मण्यामधून धागा खालच्या बाजूने खेचून घ्यायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि अशाच प्रकारे ही ज्योत आपण पूर्ण राऊंड करून घेऊया, एक लाल मणी एक पिवळा मणी वापरून। तर इकडे मी हा जो पिवळा मणी वापरलेला आहे तो 5 नंबरचा आहे। तुम्ही 4 नंबरचा पिवळा मणी घेतला तरीही समई हा लामण दिवा खूप छान दिसेल। मला तर वाटतं की 4 नंबरच्या मोत्यांमध्ये अजून चांगला दिसेल पिवळा मणी। 4 नंबरच्या मोत्यांमध्ये तुम्ही ट्राय करून बघा, तर 4 नंबरचा मणी वापरला तरीही खूप सुंदर दिसेल ही समई। ओके, तर हा राऊंड पूर्ण करून घेऊया। आता ही ज्योत तयार करून झालेली आहे सगळ्या बाजूने। ओके, आता काय करायचं आहे, हे जे 6चं सर्कल झालं होतं आपलं केशरी मण्यांचं,
त्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, कुठल्याही एका मणीमधून. आणि आपल्याला आता दोरी तयार करायची आहे. तर त्यासाठी इथे धाग्यामध्ये मी 5 मोती कलरचे मणी, एक लाल मणी आणि परत 5 मोती कलरचे मणी असे एकूण 11 मणी ओवून घेतलेले आहेत. कुठल्याही एका मणीमधून धागा बाहेर काढून 11 मणी ओवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, त्याच्या समोरचा जो मणी आहे म्हणजे हा मणी, त्या मणीतून धागा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे. ओके. ह्या इथून धागा हे बघा, ह्या केशरी मणीमधून धागा अशा पद्धतीने बाहेर काढला होता. तर त्याच्यात जो समोरचा मणी येतो हा, त्या मणीतून काढतानाही असाच काढायचा. ओके, म्हणजे व्यवस्थित दोरी येते. परत काय करायचं आहे, पुढच्या या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून ह्या सगळ्या मोती कलरच्या मणीमधूनही काढायचं आहे. ते लाल मणीपर्यंत घेऊन यायचं आहे. ओके, लाल मणीपर्यंत धागा घेऊन यायचा. लाल मणीतून धागा काढल्यानंतर परत सेम मोती विणून घ्यायचे आहेत. 5 मोती कलरचे मणी, एक लाल मणी आणि परत 5 मोती कलरचे मणी. ओके, तुम्ही ह्या मोती कलरच्या मण्यांमध्ये तुमच्याकडे जर जोड मणी असतील तर ते इथे उपयोगाला येतील तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने हे जोड मणीही तुम्ही इथे वापरू शकता. ओके, ह्या 11 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या लाल मणीमधून आपण धागा काढला होता, परत त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे. त्या लाल मणीमधून 11 मणी ओवून घेतल्यावर अशा पद्धतीने ह्या 2 साखळ्या झाल्या आहेत. तर अशाच तुम्हाला जितक्या हव्यात तितक्या तुम्ही वरच्या दिशेने अशा वाढवू शकता. आता काय करायचं आहे, या 5ही मण्यांमधून वरच्या धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ते लाल मणीपर्यंत. या लाल मणीपर्यंत धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथेही सेम करायचं. 5 मोती कलरचे मणी, एक लाल मणी, परत 5 मोती कलरचे मणी. अशाच पद्धतीने हे पूर्ण आपण वाढवत जाऊया. तुम्हाला जितकी त्याची लेंथ हवी असेल तेवढं तुम्ही वाढवा. हे पूर्ण वाढवल्यानंतर बघूया कसं दिसतंय ते. तर इथे मी ही साखळी करून घेतली आहे. साधारण 6 असे राऊंड घेतलेले आहे मी. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, मोत्याचा लांबण दिवा तयार झालेला आहे. ह्याला तुम्ही समई म्हणू शकता. हा लांबण दिवा आपण 6 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेला आहे. मी तुम्हाला सांगितले की ही मधली जी दांडी आपण केली तिची विण घट्ट घ्या, म्हणजे इथे काही काडी वगैरे टाकायची गरज पडणार नाही ताट येण्यासाठी. ओके, हे घेतानाच विण ह्याची करतानाच घट्ट घ्यायची आहे. तर असा हा सुंदर लांबण दिवा किंवा समई म्हणू शकतो आपण. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. देवारातही आपण हे रोज लावू शकतो आणि घरातही इतर ठिकाणी म्हणजे घरातही कुठल्याही ठिकाणी एका साईडला असं वॉल हँगिंग म्हणून याचा उपयोग करू शकतो. तर दीप अमावस्येला हा लांबण दिवा, ही समई तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही खूप सुंदर दिसते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि ज्यांना मोत्यांच्या गोष्टींची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा. आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. आणि सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या मोत्यांच्या गोष्टी तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. ओके, तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. थँक्यू.